नमस्कार मित्रांनो, आज आपण 11वा धडा घेणार आहोत. 1 तासावीमधला गुणोत्तर व प्रमाण. सराव संच 28. पहिला प्रश्न. पुढील प्रत्येक उदाहरणात पहिल्या संख्येचे दुसऱ्या संख्येशी असलेले प्रमाण काढायचे आहे. आपल्याला 24 व 56चे आपल्याला प्रमाण काढायचे आहे. पहिले आपण प्रमाणात रूप लिहून घ्यावे. 24 चे 56 याला भागाकारात रूपात लिहून घ्यावे. 24 भागिले 56 बरोबर याला कोणाला भाग जातो? समान. 8 त्रिक 24 8 7 56 बरोबर 3/7. तुम्ही मसाने हे कसे आले आहे? तर या 8 कट झाला, हा 8 कट झाला. गुणाकार व भागाकार असतो त्याच्यामध्ये कट होऊन जातो म्हणून 3/7. म्हणून आता या प्रमाणात रूपात 3/7 येत आहे. आता आपल्याला 63 व 39ची प्रमाण काढायचे आहे. आपण याला प्रमाणात रूप लिहून घ्यावी. 63 49 याला भागाकारात रूपात लिहून घेऊ. 63 भागिले 49 बरोबर 7/9 63 7 7 49. ह्या 7 कट झाला, ह्या 7 कट झाला बरोबर. हे 9/7 उरले 9/7. त्याला प्रमाणात रूप लिहून घेऊया. 9/7. तिसरं उदाहरण सोडवूया. 52 व 62चे शी प्रमाण काढायचे आहे. 52 चे 65 शी प्रमाणात रूप लिहून घ्यावे. लिहून घेऊ. 52 65 बरोबर भागाकारात रूपात लिहून घेऊ. 52 भागिले 65 ते चौक 52 13 5 65. या 13 गेला, या 13 गेला, उरले 4/5. म्हणून याला प्रमाणात रूप लिहून घेऊ. 4/5. 52 चे 65 शी प्रमाण 4/5 येत आहे. चौथं 84 व 60. 84 चे 84 चे 60 शी प्रमाण काढायचे आहे आपल्याला. आपण प्रमाणात रूप लिहून घ्या. 84 60 भागाकारात रूपात लिहून घेऊ. 84 भागिले 60 बरोबर याला अशी संख्या पाहिजे की याला दोघे संख्याला एकाच पाड्याने भाग जाईल. 7/9 84 7 12 84 12 60. हा 12 कट झाला, हा 12 कट झाला, उरले 7/5 बरोबर. आता याला प्रमाणात रूप लिहून घेऊ. 7/5. आता पाचवा आहे 35चे 65चे प्रमाण. याला प्रमाणात रूप लिहून घेऊ. 35 65 भागाकारात रूपात 35 भागिले 65 अशी संख्या पाहिजे त्याला दोघे संख्याने भाग जाईल. 5 गुणिले 7 7 5 35 आणि 5 13 5 65. हा 5 गेला, हा 5 गेला, उरले 7/3. याला प्रमाणात रूप लिहून घेऊ. 7/13. सहावा आहे 121 व 99. याला प्रमाणात लिहून घेऊ पहिल्यासारखे. 121 99 अशी संख्या पाहिजे त्याला भाग जाईल दोघे संख्याला. 101 याला भागाकारात रूपात लिहून घेऊ. 121
121 भागेला 99 बरोबर 11 गुणिला 11 आणि 11 नम 99. हा 11 गेला, हा 11 गेला, उरले 11/9. याचे प्रमाणात रूपमध्ये लिहून घेऊ 11/9. आता पहिला प्रश्न संपलेला आहे. आता आपण दुसरा प्रश्न सोडवूया. दुसरा प्रश्न, पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीचे असलेले गुणोत्तर काढायचे आहे आपल्याला. पहिलं उदाहरण आहे 25 मणी व 40 मणी. आपण पहिले प्रमाणात लिहून घेऊ. 25/40 पहिल्यासारखे सोडायचे आपल्याला. पहिल्या उदाहरणामध्ये 25/40 अशी संख्या पाहिजे ज्याला दोघेले भाग जाईल. 5×5=25, 5×8 = 80. हा 5 गेला, हा 5 गेला, उरले 5×8. याला प्रमाणात रूप म्हणून घेऊ 5×8. दुसरं उदाहरण 40 रुपये व 120 रुपये. याला पहिल्यासारखे उदाहरण सोडायचे आहे. 40/120 याला भागाकारात रूपात लिहून घेऊ 40/120. आता याला 40×1 40 गुणिला 3. हा 40 गेला, हा 40 गेला, 1/3. याला प्रमाणात रूपमध्ये लिहून घेऊ 1/3. तिसरा आहे 15 मिनिटे व 1 तास. आपल्याला याच्यात 15 मिनिटे व 1 तास. 1 तास हा एकक हा 1 तास मिनिटापेक्षा जास्त आहे, म्हणून आपण पहिले एकक सारखे करून घ्यावे. 1 तास बरोबर 60 मिनिटे व 15 मिनिटे. आपण आता एक सारखे केलेले आहे. आता आपण लिहून घेऊया 15×60 भागाकारच्या रूपात लिहून घेऊ 15/60. 15×1 = 15, 15×1 = 15, 15×4 = 60. हे 5 गेला, हा 5 गेला, 1/4. याचे प्रमाण रूप लिहून घेऊया 1/4. चौथं उदाहरण आहे 30 लिटर व 24 लिटर. आपण याला प्रमाणात रूपमध्ये लिहून घेऊ 30/24. आता आपण भागाकारात रूपात लिहून घेऊया 30/24. संख्या पाहून येऊ 6×5 = 30, 6×4. हा 6 गेला, हा 6 गेला, 5/4. चे प्रमाण रूप लिहून घेऊया 5/4. उदाहरण सोपे आहे. सराव संच 23 मधले. आपण हा मनातील बी सोडू शकतात. आता आहे 5वं उदाहरण 55 किलोग्रॅम आणि 4400 किलोग्रॅम आहे. तर आपल्याला प्रथम ग्रॅमचे किलोग्रॅम मध्ये रूपांतर करूया. 44,000 भागेला 1000 किलोग्रॅम आहे बरोबर 44 किलोग्रॅम. आता 99 किलोग्रॅम व 44 किलोग्रॅमशी असलेले गुणोत्तर काढूया. आता आपण प्रमाणात रूप लिहून घ्या 99/7=44. भागाकारात रूपात लिहून घेऊ 44/9.
99 भागेला 44, 99, 11 चोक 44, हा 11 गेला, हा 11 गेला, 9, 9 व 4 उरले 9 4, 1 लिटर व 250 मिली. आपल्याला लिटर हा एकक मोठा दिलेला आहे मिलीपेक्षा. आपण आता लिटर एकक सारखे करून घेऊ, लिटर सारखे करूया. 1 लिटर बरोबर 1 गुणेला 1000 बरोबर 1000 मिली. आता आपण याला भागाकाराच्या रूपात लिहून घेऊ. 1000 250 भागाकाराच्या रूपात लिहून घेऊ. 1000 भागेला 250. आता आपण संख्या घ्यायची आहे. 250 गुणेला 4, 250 1 250, हा 250 गेला, हा 250 गेला, उरले 4 1. आता प्रमाणात रूपमध्ये लिहून घेऊ. 4 भागेला 1 बरोबर 4 1. 7 उदाहरण आहे. 60 पैसे आणि 1 रुपया. आधी पैसे व रुपया दिलेला आहे. आपल्याला रुपयाचे पैसेमध्ये रूपांतर करून घ्यायचे. 1 रुपया बरोबर 100 पैसे. 60 पैसे व 100 पैसे यांच्यातील प्रमाण लिहून घ्यावे. 60 100 भागाच्या रूपात लिहून घ्यावे. 10 सक व 10 10 100, हा 10 गेला, हा 10 गेला, 6/10 प्रमाण रूपामध्ये लिहून घेऊ. 6 10. 8वं उदाहरण आहे. 750 ग्रॅम आणि 1/2 किलोग्रॅम. 1/2 किलोग्रॅम म्हणजे अर्धा ग्रॅम म्हणजे 500 ग्रॅम होय. प्रमाणात रूपामध्ये लिहून घेऊ. 750 500. आता भागाकारात रूपात लिहून घ्यावे. 750 भागेला 500 बरोबर आपल्याला अशी संख्या जमल्याची, त्याला दोघेला भाग जाईल. 250 गुणेला 3 आणि 250 गुणेला 2. 250, हा 250 गेला, उरला 3/2. 3/2 याचे प्रमाण रूपामध्ये लिहून घेऊ. 3/2. 9 उदाहरण. 125 सेमी आणि 1 लिटर यांचे प्रमाण लिहून आपल्याला एकक सेम करून घ्यावे. 1 मीटर बरोबर 100 सेमी. तर आपण प्रमाण रूपामध्ये लिहून घ्यावे. 125 100 बरोबर 125 भागेला 100 बरोबर 25 चोक 100, हा 25 गेला, हा 25 गेला, 5/4 उरले. आता आपण प्रमाणात रूपामध्ये लिहून घेऊ. 5/4. आता दुसरा प्रश्न संपलेला आहे. आता आपण तिसरा प्रश्न सुरुवात करूया. रीमाजवळ 184 वह्या व 15 पुस्तके आहेत. तर वह्यांचे
पुस्तकाशी गुणोत्तर काढा, हा असा तिसरा प्रश्न आहे. आता आपल्याला सीमाजवळ 24 वह्या व 15 पुस्तके आहेत. पुस्तकाशी गुणोत्तर काढायचे आहे. आपण आता याला प्रमाणात रूप लिहून घेऊ. 24 15 भागाकारात रूपात लिहून घेऊ. 24 भागेला 15. आता 6 हे 18 पुस्तके आहे, म्हणून 6 चोक 24. प्रश्न, मैदानामध्ये क्रिकेटचे 30 खेळाडू व खो खोचे 20 खेळाडू प्रशिक्षण घेत आहेत, तर क्रिकेटच्या खेळाचे एकूण खेळाशी गुणोत्तर काढा. आपल्याला क्रिकेट व खो खोचे विद्यार्थी मिळून यांची एकूण संख्याशी गुणोत्तर लिहायचे आहे. क्रिकेटचे खेळाडू 30 आहे आणि खो खोचे 20 आहे. म्हणून एकूण खेळाडू 30 + 20 बरोबर 50 आहे. आपल्याला 30 व 50 याचे गुणोत्तर काढायचे. क्रिकेटच्या खेळाचे एकूण खेळाशी गुणोत्तर काढायचे आहे. क्रिकेटचे खेळाडू 30 आहे, म्हणून 30 50 भागाकारच्या रूपात लिहून घेऊ. 30 50 10 त्रिक 30 10 पंचे 50. हा 10 गेला 3/5 म्हणजेच 3/5. 5वा प्रश्न, स्नेहलकडे 80 सेमी लांबीची लाल रेबीन व 2.20 मीटर लांबीची निळी रेबीन आहे, तर लाल रेबीनच्या लांबीची निळ्या रेबीनच्या लांबीची गुणोत्तर काढायचे आहे. आपल्याला लाल रेबीन 80 सेमीची आहे व निळी 2.20 मीटरची आहे. आपल्याला सेमीमध्ये करायचे आहे 220 सेमी. तर आपल्याला लाल रेबीनच्या लांबीच्या निळ्या रेबीनची लांबीची असलेले गुणोत्तर काढायचे आहे. आपण आता गुणोत्तराच्या प्रमाणामध्ये लिहून घेऊ. 80 220 भागाकारच्या पद्धतीमध्ये लिहून घेऊ. 10ने भाग देऊ. 10ने बी दिला चालेल. 20 आम्ही 20ने द्या. 20 चोक 80. 20 गुणिले 11 20 11 220. ह्या 20 गेला, हा 20 गेला. 4/11 येत आहे. गुणोत्तर प्रमाण रूपमध्ये लिहून घेऊ. 4/11. ओके. शुभमचे आजचे वय 12 वर्ष आहे. शुभमच्या वडिलांचे आजचे वय 42 वर्ष आहे. शुभमची आईचे त्यांच्या वडिलांपेक्षा 6 वर्षांनी लहान आहे, तर पुढील गुणोत्तर काढा. आपल्याला पुढील गुणोत्तर दिलं आहे. पहिले आपण शुभमचे आजचे वय लिहून घेऊ. 12 वर्ष, वडिलांचे वय 42, तर आईचे वय शुभमच्या आईचे
त्याच्या वडिलांपेक्षा 6 वर्षांनी लहान आहे, म्हणजे 42 वजा 6 बरोबर 36. शुभमच्या आईचे वय 36 आहे. आपल्याला आता गुणोत्तर काढायचे आहे. शुभमच्या आजच्या वयाचे आईच्या आजच्या वयाशी गुणोत्तर आपल्याला काढायचे आहे. शुभमचे आजचे वय 36 आहे. 12 भागेला 36 गुणाकाराच्या रूपात लिहून घेऊ. 12 एक 12, 12 त्रिक 36. हे 12 गेले, 12 गेला. एकास 3 गुणोत्तराच्या रूपात लिहून घेऊ. एकास 3 गुणोत्तर आहे. दुसरा, शुभमचे आईच्या आजच्या वयाच्या वडिलांच्या आजच्या वयाशी. शुभमच्या आईचे वय 36 आहे व आजच्या वयाचे वडिलांच्या आजच्या वयाशी, म्हणजे वडिलांचे वय 42 वर्ष आहे. तर आपल्याला लिहायचे आहे 36 42 भागाच्या रूपात लिहून घेऊ. 36 भागेला 32, 42 42, 6 गुणेला 6, 6 6 36, 6 7 42. हा 6 गेला, 6/7 गुणोत्तराच्या रूपात लिहून घेऊ. 7 7. शुभमच्या आजच्या वयाच्या वडिलांच्या आजच्या वयाशी गुणोत्तर 6 7 आहे. तिसरा, जेव्हा शुभमचे वय 10 वर्षे होते तेव्हा शुभमच्या वयाच्या त्याच्या आजच्या त्या वेळच्या वयाशी गुणोत्तर काढायचे आहे आपल्याला. तर आपल्याला पहिले शुभमच्या आईचे वय काढायचे आहे. शुभमचे वय 10 वर्षे होते तेव्हा आईचे वय 36 वजा 2 बरोबर 34 वर्ष. त्यावेळचे शुभम 10 वर्ष होता तेव्हा आईचे वय 34 वर्ष होते. तर आपल्याला गुणोत्तर काढायचे आहे. शुभमचे वय 10 वर्ष, 10 6 34 आहे. याला गुणोत्तराच्या रूपात लिहून घेऊ. 10 भागेला 34 बरोबर 2 पंचे 10, 2 गुणेला 17, 17 दुनी 34. हा 2 गेला, हा 2 गेला बरोबर 5/17 बरोबर गुणोत्तराच्या रूपात लिहून घेऊ. 5/17. आता हा प्रॅक्टिस सेट संपलेला आहे. सराव संच संपलेला आहे 28. पुढील सराव संच पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब